चला नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मला। आणि नुकतीच 19 ऑगस्टला महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदभरतीचा एक महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे तो प्रकाशित झालाय। आणि त्यामध्ये लिहिल्यानुसार 2912 पदांची कोतवाल भरती येणाऱ्या 30 नोव्हेंबरच्या अगोदर ही पार पडणार आहे। तर अर्थातच 30 नोव्हेंबरच्या अगोदर जर परीक्षा होईल तर येत्या 1 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला त्याची जाहिरात पाहायला मिळणार आहे। टोटल 35 जिल्ह्यांसाठी, एक मुंबई हा जर जिल्हा सोडलात बाकी इतर सगळ्याचा 35 जिल्ह्यांसाठी ही जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। ओके, आणि कोतवाल पदाचा एक महत्वाचा फायदा म्हणजे जी तलाठी भरती होत असते, तलाठी भरतीची जी परीक्षा होणार आहे, तलाठी भरतीची जी परीक्षा होत असते त्यामध्ये कोतवाल जे आधीपासून कोतवाल या पदावर रुजू आहेत त्यांना आरक्षित जागा सुद्धा असतात। ओके, तर त्यासाठी हे पद खूप महत्वाचं आहे आणि शासकीय पद आहे। आपल्या राहणाऱ्या रहिवासी भागामध्येच तुम्हाला इथे संधी मिळणार आहे सरकारी नोकरीची। आणि शैक्षणिक अर्हता पण अगदी मिनिमम आहे, ती म्हणजे 4थी पासच असणं गरजेचं आहे। पण येत्या महिन्याभरात जर फॉर्म सुटतील तर त्यासाठी आपल्याला काही कागदपत्र आहेत जी आसपासूनच रेडी करून ठेवणं आवश्यक आहे, ऐन वेळेवर आपला कोणताही गोंधळ व्हायला नको। ओके, तर आजच्या सेशनला आपण हेच पाहणार आहोत की कागदपत्र एक्झॅक्टली आपल्याला कोणते कोणते लागणार आहे, डॉक्युमेंट्स आपण कोणते कोणते आतापासून रेडी करून ठेवायला पाहिजेत। आणि याबद्दलचे अनेक प्रश्न मला अनेक विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेत की मॅम कागदपत्र कोणते लागतील, रहिवासाचा दाखला कोणता लागणार आहे, वयोमर्यादा कशी लागणार आहे, मग त्यासाठीचा कोणता पुरावा असणार आहे, सगळ्याच गोष्टी आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सगळंच क्लिअर करणार आहे। ओके, तर चला सुरू करूया आपण आपल्या सेशनला। सोबतच जर तुम्ही कोतवाल भरती या पदाची तयारी करताय तर तुमच्यासाठी ही बॅच आहे आपली जी लॉन्च झालेली आहे। या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन मिळत आहेत आणि या बॅच मध्ये सर्वच सब्जेक्ट शिकवले जाणार आहेत। ही जी बॅच आहे ही ऑल सब्जेक्टची आपली बॅच असणार आहे आणि सर्व विषयांची बॅच आहे। सोबतच यामध्ये तुम्हाला सर्वच मागील वर्षीचे प्रश्नपत्रिका देखील मिळणार आहे। ओके, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला यामध्ये आम्ही अवेलेबल करून देणार आहे, त्याची सुद्धा तुमची प्रॅक्टिस होणार आहे। सराव संच पण असणार आहेत, नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळणार आहे। सोबतच तुम्हाला सगळीच मेंटॉरशिप तिथे फ्री आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास कसा करावा, काय तुम्हाला ज्याही अडचणी असतील त्यासाठी फ्री मेंटॉरशिप देखील आहे। एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहण्याची त्यामध्ये सोय आहे आणि सर्व सब्जेक्टची बॅच फक्त 599 रुपयामध्ये तुम्हाला इथे अवेलेबल होतीये। ओके, बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला बॅचची लिंक सुद्धा दिलेली आहे, त्या बॅचच्या लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। किंवा तुम्हाला इथे पण एक कॉन्टॅक्ट नंबर दिसत असेल 9370803590, तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून सुद्धा बॅच जॉईन करू शकताय। ओके, बॅच मध्ये अर्थातच तुम्हाला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांपासून तर इतर सर्वच विषयांच्या लेक्चर पर्यंत सगळ्याच गोष्टी त्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहेत। ओके, आता आपण थोडं डॉक्युमेंट्स कडे जाणार आहे की कोणते कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे आहेत। सगळ्यात पहिले डॉक्युमेंट आहे ते म्हणजे शैक्षणिक पात्रतेचा पुरावा। आता शैक्षणिक पात्रतेचा पुरावा कोणता लागणार आहे तर चौथी, अर्थातच चौथीवर हा पेपर आहे। चौथी ही शैक्षणिक पात्रता आहे, पण काही जिल्ह्यांसाठी ही 10वी सुद्धा असू शकते। मग आपल्याला काय लागेल तर चौथी उत्तीर्ण असल्याची मार्कशीट लागणार आहे आणि TC लागणार आहे। ठीक आहे, पण आता काही विद्यार्थ्यांचं असं आहे की त्यांची पदवी झालेली आहे, जेवढं जास्त शिक्षण झालं असेल तर त्याची जी मार्कशीट आहे ती तुम्हाला लागणार आहे। अर्थातच जे आता ग्रॅज्युएट आहेत ते काही जणांकडे चौथीची मार्कशीट नसते, तर हरकत नाहीये। जर तुमच्याकडे चौथीची मार्कशीट नाही तर 10वीची मार्कशीट सगळ्यांकडेच असते, तर ज्यांची 10वी झाली आहे त्यांनी 10वीची मार्कशीट जरी लावली तरीही त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही। ओके, म्हणजे चौथीचं प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 7वीचं लावा, 7वीचं नसेल 10वी, 10वीचं नसेल तर सर्वोच्च शैक्षणिक पात्रता म्हणजेच ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्रक लावलं तरीही चालणार आहे। ओके, तर आणि ज्यांची चौथी झाली आहे त्यांनी अगदी चौथीची मार्कशीट जरी त्यांच्याकडे असेल तरीही चालणार आहे। ठीक आहे, वयाचा आणि जन्माचा पुरावा, तर जन्माचा दाखला, आता वयाचा कोणताही एक लागेल यापैकी, कोणतंही एक तर तुमच्याकडे जन्माचा दाखला असावा की तुमचं वयोमर्यादा आपण लास्ट लेक्चरलाच पाहिली 40 वर्ष वयोमर्यादा आहे। किती आहे? 40 वर्ष। आता पुढे कन्सेशन कसं भेटते ते आपण पाहू की आपल्याला पुढे कशा पद्धतीने त्यामध्ये कन्सेशन मिळू शकते। सध्या तरी 40 वर्ष आहे आणि यामध्ये आपल्याला सवलत मिळू शकते आरक्षित गटांसाठी। ओके,
तर एकतर जन्माचा दाखला असायला पाहिजे किंवा शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र म्हणजे टीसी असायला पाहिजे, आणि जे सध्या शिक्षण अवस्थेत आहेत, सध्या शिक्षण घेत आहेत, त्यांच्याकडे बोनाफाईड सर्टिफिकेट जरी असेल तरीही चालणार आहे. पुढे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे आधार कार्ड असावं, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, या सगळ्यांपैकी कुठलंही एकच. ओके, एकतर आधार कार्ड, नाहीतर मतदान ओळखपत्र, नाहीतर पॅन कार्ड, नाहीतर ड्रायव्हिंग लायसन्स, या सगळ्यांपैकी एकच असायला पाहिजे. हा झाला तुमचा ओळख असण्याचा पुरावा आयडेंटिफिकेशन साठी. ओके, नंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. आता नॉन क्रिमिलियर ज्यांना लागतंय त्यांनीच काढायचं. लागू असलेल्या प्रवर्गातील उमेदवारांना जसं ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तिथे काढणं गरजेचं आहे. सोबतच अधिवास किंवा स्थानिक रहिवासाचा दाखला सुद्धा आपल्याला लागणार आहे. रहिवासाचा दाखला का लागेल? कारण 35 जिल्ह्यांच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रकाशित होणार आहेत, आणि ज्या जिल्ह्याची जाहिरात प्रकाशित झाली, तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात फक्त त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म टाकता येणार आहे. समजा एखादा उमेदवार असेल जो पुणे जिल्ह्याचा रहिवासी आहे, तर तो इतर सोलापूर जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात फॉर्म टाकू शकत नाही. तुम्ही जिथे राहता, जिथे तुमचा अधिवास आहे, जिथे रहिवास आहे, तिथेच तुम्ही फॉर्म टाकू शकता. त्या संबंधित जिल्ह्यातच तुम्ही फॉर्म टाकू शकता. ओके, आणि सर्वच जिल्ह्यांच्या जागा या प्रकाशित झाल्यात, तर सर्वच जिल्ह्यांची जागांची जी डॉक्युमेंट आहे ते मी तुम्हाला जागांची लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सला दिली आहे. तर तुमच्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत हे तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये पाहायला मिळेल. ओके, नावात जर बदल असेल तर पुरावा हे महत्वाचं आहे महिलांसाठी. आता महिलांचं जसं माहेरचं नाव आणि सासरचं नाव यामध्ये फरक असतो, तर तुम्हाला एकतर मॅरेज सर्टिफिकेट काढा नाहीतर गॅझेट काढा. ठीक आहे, तर हे तुमच्याकडे असावं. जर तुमचं विवाहित असणार तर विवाहित महिलांसाठी माहेरचं आणि सासरचं नाव हे वेगवेगळं असते, मग यामध्ये पुढे डॉक्युमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम जाऊ शकतो. तर एकतर मॅरेज सर्टिफिकेट रेडी ठेवा, नाहीतर सरकारी राजपत्र म्हणजेच गॅझेट हे रेडी ठेवायचं आहे. ओके, तर हे पण काही महत्वाचे कागदपत्र आहेत. पुढे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र. ओके, जेव्हा जाहिरात येईल तर जाहिरातील नमुना अ मधील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र असते. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे हा फॉर्म तेच व्यक्ती भरू शकतात ज्यांना 2 पेक्षा कमी आपत्ती आहे. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा कमी, 2 किंवा 2 पेक्षा कमी, 2 पेक्षा जास्त अपत्य, जसं ज्याला 3 मुलं मुली असतील त्यांना हा फॉर्म भरता येणार नाहीये. ठीक आहे, म्हणजे एकतर तुम्हाला 2 अपत्य असेल तरी तुम्ही पात्र आहात, 1 असेल तरी पात्र आहात, आणि काहीच अपत्य नाहीये, तुम्ही अनमॅरिड आहे तरीही तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. फक्त 2 अपत्यांपेक्षा जास्त नको. ठीक आहे, विशेष आरक्षणाचे प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्हाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण असेल तर ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र लागणार आहे. भूकंपग्रस्त असाल तर त्याचा प्रकल्पग्रस्त असणार तर त्याचं सर्टिफिकेट, माजी सैनिक असणार तर त्याचं सर्टिफिकेट, हे तुम्हाला तिथे लागणार आहे. ठीक आहे, अलीकडच्या काळात काढलेला एखादा पासपोर्ट साईजचा फोटो, रंगीत फोटो जो असतो तो, आणि तुमची लेटेस्ट जी सिग्नेचर आहे ती सिग्नेचर तिथे लागणार आहे. ओके, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अपलोड कराव्या लागतील. तर ही जी कागदपत्र आहेत ती तुम्हाला आताच रेडी करून ठेवायची आहे. ऐन वेळेवर फॉर्म भरताना कोणताही गोंधळ होऊन आपण तिथे सिलेक्शन किंवा पात्रतेमधून बाहेर पडायला नको. त्यासाठी आजच ही कागदपत्र जी आहेत ही रेडी करून ठेवायची आहे. ओके, आणि या संपूर्ण पदभरतीची तयारी करण्यासाठी, अभ्यासाची संपूर्ण तयारी करण्यासाठी सर्व विषयांची ही परिपूर्ण बॅच जी आहे ती आपल्या ऍप्लिकेशनला सुरू झालेली आहे. आणि यामध्ये तुम्हाला सर्वच प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे. यामध्ये ऑल सब्जेक्ट आहेत, सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, सराव प्रश्नसंच देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. सोबतच एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या मिळत आहेत तुम्हाला फक्त 599 रुपयामध्ये. ओके, तर अर्थातच जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करायचा आहे. हा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय तुम्हाला इथे 9370803590. या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुम्हाला लिंक दिलेली आहे ऍपची, तिथे जाऊन ऍप डाउनलोड करून सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ओके, याबद्दल जसं मी तुम्हाला आता डॉक्युमेंटची पूर्ण लिस्ट सांगितली, तर तुम्हाला या पदभरतीबद्दल इतर कोणतेही अडचणी असतील, इतर कोणत्याही डाऊट्स तुमच्या मनात असतील तर नक्की मला चॅट बॉक्सला सांगा. आपण पुढल्या व्हिडिओ त्यावरही घेऊ आणि लगेच मी तुम्हाला रिस्पॉन्ड पण करेन. ओके, थँक्यू.